नमस्कार, पल्लवीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी मुखवास कसं बनवायचं ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी ते बडीशेप घेतलेली आहे 2 वाटी। तुम्ही बडीशेपच्या ऐवजी बारीक सोप पण वापरली तरी चालेल। आणि 1 वाटी मी धनिया डाळ वापरलेली आहे इथे। आणि 1 वाटी मी पांढरी तीळ वापरलेली आहे। तुम्ही पांढरे तीळऐवजी लाल तीळ पण वापरली तरी चालेल, ऑप्शनल आहे। आणि मी पाऊण वाटी ते अलसी वापरलेली आहे। अलसीलाच काही भागामध्ये जवस सुद्धा म्हटलं जातं। आणि छोटी वाटी मी एक ओवा घेतलेला आहे, अजवाईन। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया। तर इथे मी आता एक प्लेट घेतलेली आहे आणि एक निंबू घेतलेला आहे, याला कापून घेतलेला आहे मी। आणि आता ह्या निंबाचा आपण ज्यूस काढून घेऊयात। तुम्हाला जर आंबटपणा थोडा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही निंबू जास्त वापरू शकता। इथे मी इथे एक निंबू वापरलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण ज्यूस काढून घेऊयात। आणि आता ज्यूस काढून झालेला आहे। तर इथे मी 1.5 चम्मच काळं मीठ टाकलेलं आहे। माझ्याकडे हा छोटा चम्मच असल्यामुळे मी 1.5 चम्मच वापरलेला आहे इथे मीठ। तुमच्याकडे मोठा चम्मच असेल तर तुम्ही 1 चम्मच मीठ वापरायचा। आणि इथे मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि थोडंसं 2 ते 3 चम्मच मी पाणी टाकलेलं आहे इथे। आणि हे सगळं मिश्रण चम्मचनी छान एकजीव करून घेऊयात। असं चम्मचनी म्हणजे जे मीठ आणि हळद आहे ते पूर्ण मिश्रण पाण्यामध्ये छान मिक्स झालं पाहिजे आणि मीठ विरघळलं पाहिजे पाण्यामध्ये, म्हणून थोडा वेळ असं चम्मचनी मिक्स करून घ्यायचं। तर इथे पूर्णपणे असं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे पूर्ण मिश्रण ह्या सोपमध्ये टाकून घेऊया मुखवासमध्ये। तर हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं। पूर्ण बडीशेप, धनिया डाळ, ओवा सगळ्यांना छान असा लागलं पाहिजे मीठ आणि हळदीचं पाणी। तर हे हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं। तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण असं एकजीव करून झालेलं आहे। आणि आता इथे मी 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे। तर 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता ताटी काढून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता आधीपेक्षा हे मुखवास फुललं आहे थोडंसं। तर तुम्ही बघू शकता इथे आणि कलर पण छान आलेला आहे। तर आता एकदा आपण हाताने असं मोकळं करून घेऊया ह्या पूर्ण मुखवासला। आणि आता आपण याला भाजून घेऊयात। तर इथे मी वाटं ठेवलेलं आहे गॅसवरती। वाटं गरम झालेलं आहे। तर आता आपण हे पूर्ण मुखवास इथे टाकून घेऊया। मुखवास ओला असल्यामुळे वाट्याला चिकटतं, त्यामुळे हाताने असं काढून घ्यायचं आणि चम्मचनी आता ढवळत राहायचं, म्हणजे सगळीकडून भाजल्या गेली पाहिजे। ही मुखवास भाजताना गॅस खूप मोठी ठेवायची नाही, मीडियम टू लो फ्लेमवर हे पूर्ण भाजून घ्यायचं। तर ही मुखवास भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही मुखवास भाजून झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी क्रिस्पी झालेली आहे। आता आपण वाट्यामध्ये काढून घेऊयात आणि गरम गरम असतानाच वाट्यामध्ये काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता आधीपेक्षा छान असा कलर आलेला आहे, पिवळसर अगदी बाजारातून घेतल्यासारखं। आणि हाताने असं आता स्प्रेड करून घ्यायचं, असं पसरवून घ्यायचं वाट्यामध्ये। आता तुम्ही समजाल की इथे मुखवास तयार झालेला आहे, पण अजून तयार झालेला नाही आहे। याच्यामध्ये एक जिन्नस टाकायचं राहिलेला आहे। तर हे आहे पुणेरी। मी 1 वाटी घेतलेली आहे पुणेरी। ही पुणेरी ह्या मुखवासमध्ये टाकली तर आणखी खूप छान सुगंध येतो आणि खायला पण खूप भन्नाट लागते। तर ही पुणेरी आता इथे टाकून घेतलेली आहे आणि चम्मचने छान असं पूर्ण मुखवासमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण इथे एका डब्यामध्ये भरून ठेवूया। तर मी इथे माझी जुनी मुखवासची पॉलिथिन होती, तर ही पॉलिथिन मी या डब्यामध्ये टाकलेली आहे। आणि आता हे पूर्ण मुखवास आपण ह्या डब्यामध्ये भरून घेऊयात। तर हे मुखवास अगदी खायला खूप छान लागते आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खातात। माझा मुलगा तर दिवसातून 3-4दा खातो मुखवास, त्याला खूप आवडते ही मुखवास मी बनवलेली। तर अशा पद्धतीने हा माझा एक डबा भरलेला आहे आणि हा माझा डेली यूजचा छोटा डबा भरलेला आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे, किती सुंदर दिसत आहे मुखवास आणि खायला पण अप्रतिम। आणि या माध्यमातून आपल्या शरीरात विटॅमिन्स पण भरपूर जातात। आता विंटर सीझन सुरू झालेला आहे, तर अलसी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे, त्यामुळे ही मुखवासामध्ये आवर्जून टाका।
आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.